खऱ्या अर्थानं संस्थापक आहेत आणि सातत्याने आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. बरेचसे स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर होतात. चला मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय ओव्हर नंबर 1. पहिले षटक घेऊन बॉलर अनुरागला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला विवेक गायकवाड, नॉन स्ट्राइक एंडला महेंद्र दुळे. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय आणि पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस मॅच ऑन. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल वरती, यस पहिलाच बॉल वरती विकेटचं बटन. धक्का लागत असताना विवेक गायकवाडला परतावं लागेल. मोठा धक्का, मोठा आदरा संघाला लागलाय. फलंदाज बाद. इनाट नंबर 3 वरती अनु बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. अजय दुळे यावेळेस अग्रेसिव्ह बॅटिंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना विवेकला परतावं लागले. आज मी तर म्हणेन थोडस बॅकफुटला थोडस आज मात्र नशिबाची साथ मिळत नाहीये यावेळेस विवेकला. बॅटर पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह केला मिड विकेट मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय आणि यावेळेस चांगला क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळतोय. रॉंगॉनच्या दिशेने तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता समीर. चांगला कव्हर करून चांगलं अंतर गाठून इथे मात्र बॉलला कलेक्ट केलं, फेकलं. तोपर्यंत 2 धावा जरूर एकवडण्यात आल्या. धावाचा इथे मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड इथे मात्र चालू झालाय. संघाचं खातं खोलत असताना टीमचं खातं खोललं आणि वैयक्तिक देखील खातं खोलत असताना अजय दुळेला आपण पाहतोय. इनाट नंबर 3 वरती आला आणि षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती. ओहो यावेळेस आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी. पूर्णपणे खाली बसलेला बॉल पाहायला मिळाला. पॅटचा फ्लो अर्ली फेस पाहायला मिळाला आणि बॉल यावेळेस डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा दाफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल बॉल तयार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म. ओ यावेळेस नजाकत भर असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. आलेला हा ब्रँडेड सिक्सर. यावेळेस जर विचार केला तर पूर्णपणे या षटकाराने मात्र संजीवनी देण्याचं काम केलं. स्कोर कार्डला 8 धावा दाफलकावरती आहेत. 8 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 8 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 8 ऑन बोर्ड. कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न करत होता अनुराग, परंतु त्याच्यावरती पलटवार करत असताना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो अजय दुळे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस देखील काय फटकाय. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि त्या फटकाचा चटका लागत असताना बडवा बी या संघाला आलेला हा दर्जेदार दमदार चौका. 4 आता मात्र या चौकाराने दाफलकम पोहोचलाय. टीम टोटल जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. पुरेपूर यावेळेस अग्रेसिव्ह बॅटिंगची सुरुवात करत असताना टीम जुवेली या संघाला आपल्याला जरूर पाहायला मिळतात. यावेळेस चांगली बॅटिंग, अग्रेसिव्ह विस्फोटक बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचा बॉल आहे. अनुराग बॉलिंग ट्रॅक वरती. या बॉल वरती किती धावा खर्च करेल ते देखील पाहणं गरजेचं राहील. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटची लिडिंग एज, प्रॉपर टायमिंग नव्हतं. इथे मात्र डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. यस आपण पाहतोय यस दरम्यान आपण पाहतोय काराव गावचे उपसरपंच सन्माननीय नंदूजी शेंडे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे ट्रॉफीज आपण पाहतोय आकर्षक चषक त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. त्या स्पर्धेसाठी सन्माननीय काराव गावचे उपसरपंच सन्माननीय नंदूजी शेंडे साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. तर यस त्यांचं इथे नुकतंच आगमन झालंय. तर त्यांना विनंती असेल आपण या आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम 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 वेलकम. ओहो यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट लाऊड अपील पाहायला मिळते. 8 फॅक्टर डिपेंड करत आहेत पंच सांगत असताना. यस आणि इथे मात्र डॉट बॉलचे सांगता पुन्हा एकदा होत असताना यस पंच पूर्णपणे यावेळेस सांगत असताना खेळाडूला पिचिंग आणि इम्पॅक्ट वगैरे सांगत असताना पूर्णपणे रूल्स LBWचा पहिला बॉल आपण पाहिला. यावेळेस वेगवान बॉल होता. यस आपण पाहतोय सन्माननीय नंदूजी शेंडे साहेबांचे इथे नक्कीच शुभ आगमन झालंय. काराव गावचे उपसरपंच सन्माननीय नंदूजी शेंडे साहेब आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं आपण पाहतोय आकर्षक चषक त्यांच्या वतीनं नक्कीच पुरस्कृत करण्यात आले या स्पर्धेसाठी. त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यस वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं भरपूर सारे स्वागत आहे. समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय तब्बल 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. नेक्स्ट बॉल बॉल तयार. ओहो यावेळेस शॉकलाईटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कलाईनचा बॉल इथे मात्र वापर करण्यात आला आहे. आणि आता मात्र या प्रश्नाचं उत्तर महेंद्र देखील देऊ शकला नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा एक बॉल वरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. एक तेरी एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रायझिंग अँड सरप्राइज डिलिव्हरी पाहायला मिळते. आता मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळाला आणि बॅट आडव्या दिशेने फिरवली होती. परंतु इथे मात्र पूर्णपणे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आता मात्र मॅच मध्ये पलटवार झालाय. धावांचा जर विचार केला तर 18 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 2 to go. हो यावेळेस पाहावं लागेल. लाईन चांगली आहे. आता मात्र समजत नाहीये कशा प्रकारे या गोलंदाजाला खेळायचं. याचा पूर्णपणे महेंद्र नावाचा वादळ आता मात्र शांत मैदानात उभा आहे. परंतु आता मात्र शांत संत गेम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल. थोडस रनवे मध्ये बिघाड जरूर पाहायला मिळते. प्रेशर आता मात्र दिसून येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच चालू आहे. एका बाजूला टीम जोवेली तर दुसऱ्या बाजूला टीम बडवर बी. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल आहे. ओहो यावेळेस देखील डॉट बॉल. व्हॉट अ स्पेल. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. ते देखील 6 धावा त्या षटकारांनी आल्यात आणि 5 डॉट बॉल इथे मात्र त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालेत. व्हॉट अ स्पेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस पंकजच्या माध्यमातून 2 षटकाचा अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 18 धावांवरती धाव फलक मित्रमंडळी यावेळेस स्थिरावलाय. टाळा लावण्याचं काम या स्कोर कार्डला केलंय ते म्हणजे पंकजने. व्हॉट अ बॉलिंग. यावेळेस चांगली बॉलिंग पाहायला जरूर मिळते. बॉलिंग अटॅक आपण आजच्या दिवसामध्ये पाहिला. बडवा संघाचा फार चांगला पाहायला मिळाला. चांगलं बॅटिंग लाईनअप देखील जरूर पाहायला मिळतो. मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून हा संघ इथे मात्र उपस्थित झाला. आपण पाहिलं खरवई सारखा संघाला परास्त केलं. तदनंतर जांभिवली या संघाला मात्र परास्त केलं आणि या फेरीमध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय टीम जोविली देखील एका बाजूला मानक्युरी टीमला परास्त केलं. तदनंतर दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर यावेळेस चांगल्या टीमला मात्र परास्त करून हा संघ इथे मात्र उपस्थित झाला. दोन्ही टीम्स ताकदीचे संघ आहेत. दिग्गज संघ आहेत. दादा संघ. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. आता ऑन स्ट्राइक यावेळेस आपण पाहतोय अजय दुळे. खऱ्या अर्थाने अजयच्या बॅट मधून देखील चांगल्या धावा जरूर पाहायला मिळतात. वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. नेक्स्ट बॉल बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता. लाईन खराब थोडीशी पाहायला जरूर मिळते पंच सांगत असताना. येस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 19 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती उमेश. पहिला बॉल. ओहो यावेळेस गुल्लेचा बॉल होता.
प्रयत्न होता यावेळेस एक धाब्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका धाब्यावरती इथे जर प्रयत्न करायचे असतील तर पराकाष्ठा देखील इथे मात्र तोलावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर धावा येणं देखील फार महत्वाचं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळी फटका लाजवाब आहे. फुल टॉस बॉल होता त्याला फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय सीमा रेखा पार सिक्सर. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय जयरामजी मुकणे साहेब यांचे ते शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सांताराचा क्रिकेट संघ शेळ आयोजित सांताराचा चषक 2025 चे थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचा अंतिम दिवस तर विनंती असेल शेळ गावातील ग्रामस्थ मंडळ कोण वरिष्ठ नागरिक आले असतील तर आपण येऊ शकतात. मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान इनगाव गावचे ग्रामस्थ कोण असतील मंडळी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे काराव गावातील ग्रामस्थ मंडळ आपल्याला देखील विनंती असेल आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्या समेत जोडले गेलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. यस यावेळेस आपण पाहतो इथे मात्र धावफलकातून पोहोचलाय 27-27 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. समीकरणमध्ये थोडासा बदलाव जरूर पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती चेंज यावेळेस गेम होत असताना मैदानावरती आहे. नेक्स्ट बॉल तयार. राईट मोर द विकेट. यावेळेस लाईन थोडीशी करा पाहायला जरूर मिळते. पंच सांगत असताना यस पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले त्यानंतर आणि अवंतरच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार आहे. राईट मोर द विकेट. ओहो यावेळेस बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल. पुन्हा एकदा यावेळेस पंचांना करावं लागतंय थोडासा व्यायाम आणि यावेळेस वाईड बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 29 ऑन बोर्ड. अजून 3 बॉल उर्वरित आहेत. ओहो यावेळेस लाईन भेटत नाहीये या गोलंदाजाला. थोडस चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आणि आता मात्र जर विचार केला तर समीकरण थोडंसं बदलताना जरूर पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती आहे. हे व्हाईटच्या 3 धावा जरूर पाहायला मिळालेत. हॅट्रिक ऑफ व्हाईट्स. 30 धावा 30 ऑन बोर्ड. शेवटचं सत्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय महत्त्वपूर्ण दिवस. बरेचसे पाहुणे आमच्या समेत जोडले गेले. त्याच दरम्यान थोड्याच वेळात नक्कीच बरेच पाहुणे या मंचावरती जरूर पाहायला मिळतील. पाहुण्यांची मांदी आज कारण की अंतिम दिवस या स्पर्धेसाठी येथे उपस्थित होतील. ओहो हाफ टॅकर बॉल होता. इथे मात्र बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा डॅशिंग षटकार सिक्सर. समीकरणमध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र जर विचार केला तर तब्बल या 6 धावांनी धावफलकातून पोहोचलाय टीम टोटल 36 या धावसंख्येवरती. 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती अद्याप जरूर पाहायला मिळतात. आता समीकरणमध्ये बदलाव जरूर पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करा. बॉल तुम्हाला पोहोचवण्यात आला. समीकरणमध्ये बदलाव आपण आता पाहतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तब्बल यावेळेस टीम टोटल आपण पाहतोय 36 या धावसंख्येवरती जरूर पाहायला मिळते. 36 ऑन बोर्ड. अजूनही या 2 बॉलवरती किती धावा बनतील ते देखील पाहावं लागेल.
हो यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल आहे, दिशा भरकटतोय, दिशा चुकीची पाहायला जरूर मिळते. मी तर म्हणेन ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना पंकजने षटक हाताळलं, त्याने धावा खर्च केल्या होत्या फक्त 6, परंतु मी तर म्हणेन यावेळेस त्या 6 धावाच्या किमती ओव्हर होती ना, त्याचा काही फायदा झालेला नाही आहे. कारण की यावेळेस पूर्णपणे एका बाजूनी तलवार लढत असताना आपण पाहिलं अजय धुळ्याला बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी का बॅटिंग केली आहे, आणि इथे मात्र या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचले 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. कुठेतरी असं वाटलं होतं कमी धावा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु या षटकाचा जर विचार केला ना तर आतापर्यंत आपण जर विचार केला तर 23 धावा खर्च केल्यात उमेशने, आणि शेवटचा बॉल आहे 39 धावा धावफलकावरती आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. ओहो यावेळी चांगला बॉल होता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय एक धाव जरूर कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि यस फलंदाज बाद असेल. एकच धाव ऍड केला जाईल स्कोर कार्ड वरती. धावफलक पोहोचेल 40. 41 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये, आणि आता मात्र येणारे 18 बॉल आणि 41 धावांची गरज. 41 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला टीम बडवा बी या संघाला जिंकायचा असेल सामना, तर 18 बॉल मध्ये 41 धावा बनवणं हे फार गरजेचे आहे या मॅच मध्ये. कशा प्रकारचे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळेल दोन्ही बाजूनी ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. क्रुशियल मोमेंट आहे, महत्वाची मॅच आहे. तेच याच दरम्यान आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती उपस्थित काराव गावचे उपसरपंच सन्मान्य माननीय नंदूजी शेंडे साहेब इथे उपस्थित, त्यांचा यथोचित विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खऱ्या अर्थाने प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. आकर्षक चषक त्याच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. भव्य दिव्य असा यथोचित मान सन्मान सन्मान्य नंदूजी शेंडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान सन्मान्य दत्ता मामा बनोटे यांच्या शुभाचे इथे मात्र करण्यात येतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली गेली, आणि त्या सन्मान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केले. धन्यवाद, आभार. सातत्याने त्यांचं देखील फार पाठबळ असतो या स्पर्धेसाठी आणि या टीमसाठी. क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आहे. कारावगावचे उपसरपंच सन्मान्य नंदूजी शेंडे साहेब यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त आहेत. धन्यवाद. येस पाणी पोचवायचं विनंती असेल. येस आयोजन कमिटी पाणी पोचवा विनंती असेल. याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य अशोकजी धुळे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तेच विनंती असेल आपण या दत्ता मामा बनोटे यांच्या शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सर्वांची लाडकी आपले दत्ता मामा बनोटे सातत्याने या स्पर्धेसाठी बराच मोठा पाठबळ आहे, आणि क्रिकेट एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या शुभाचे आपण पाहतोय सन्मान्य अशोकजी धुळे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची शाल त्याच्या खात्यावरती सोपवली गेली. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्याच दरम्यान सन्मान चिन्ह अर्थात या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातंय. धन्यवाद, आभार. चला मॅच ऑन होणार आहे. या बाजूला आपण पाहतोय टीम सोवेली, दुसऱ्या बाजूला टीम पडवळबी. येणारे 18 बॉल आणि यावेळेस गरज असेल तब्बल 41 धावेची. 41 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. यस मॅच ऑन. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विवेक गायकवाडला आपण पाहतो. यावेळेस बॉलर
ओहो डायरेक्ट हिट क्लोज कॉल होता. धोक्याची घंटा वाजली होती परंतु त्या धोक्याची चिंता न करता एक धाव जरूर कंप्लीट झाली. चिकी सिंगल कंप्लीट. धावांचा श्री गणेश होत असताना यावेळेस टीम पडवळ बी या संघाचा जरूर पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीर जोडी एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतो स्ट्राईक वरती समीर आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रमोदचा विचार केला मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला होता. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक धावतात आणि इथे मात्र बघता बघता 2 धावा जरूर कंप्लीट आहेत. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. ओड नंबर 1 त्यावेळेस मार्गस्थ आहे विवेक गायकवाडला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विवेक गायकवाड. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. ओहो यावेळेस पाहावं लागेल लाईन खराब पाहायला मिळते. डीके सर सांगत असताना यस इट इज व्हाईट बॉल. व्हाईटचा सिग्नल आलाय. पुन्हा एकदा यावेळेस मॅच मध्ये नक्कीच रोमांच पाहायला जरूर मिळणार आहे कारण की दोन्ही दिग्गज संघ आहेत. दादा संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच चालू आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. महत्वपूर्ण लढत. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन बोर्ड. ओहो यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल आहे खोदून काढला ऑन साइडला. बेड विकेट रिजममध्ये चुकी घडल्या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चुकीला माफी नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने धन 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 करत आलेला हा क्वालिटी चौकार. 4 आता मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये कितपत योग्य आहे हे येणारी वेळ सांगून जाईल. 8 धावा फलकावरती 8 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती विवेक गायकवाडला आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यस बॉल तयार. ओहो ऑन साइडला इथे मात्र आपण पाहतोय इथे मात्र बिग 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 आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. 6 ओहो यावेळेस देखील फटका आहे लाजवाब परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा बॉल उर्वरित आहे. 1 टू गो. बॉलिंग ट्रॅक वरती ज्या प्रकारे आपण पाहिलं की अनुराग वरती बॅटिंग करत असताना टीम जोवेली संघाने पहिली सुरुवात केली होती तशाच प्रकारे अगदी यावेळेस सुरुवात करत असताना टीम पडवळ बी. हो यॉकलेनचा बॉल आहे. आता मात्र डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलं. डॉट बॉल जरूर आलाय. आता मात्र समीकरण बदलावे. धावफलक स्थिरावले 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. येणारे 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. 26 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. एक बेस्ट मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. येणारे 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस अभयला आपण पाहतोय. अभय चौधरी यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पाहावं लागेल यावेळेस मैदानामध्ये घडलंय का. यस चेंज इथे करत असताना गोलंदाज. यस स्वतः कॅप्टनने आता मात्र जिम्मेदारी घेतली आहे स्वतःच्या खांद्यावरती. महेंद्र धुळेला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. राहताने आज मित्र म्हणेन हा सितारा हिरा आजच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडत असताना जरूर पाहायला मिळतोय. महेंद्र धुळेला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. यस यावेळेस ओव्हर नंबर 2 महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे.
राईट अराउंड द विकेट. ओहो, यावेळी चांगली गोलंदाजी. 30 अडचणूक काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाज बॉलिंग करतोय की काय महेंद्र धुळे. यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. काही लाजवाब सुरुवात आहे. पहिल्याच बॉल वरती दमखम दाखवत असताना आज या नावाने मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये छाप सोडली आहे. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, पूर्णपणे एफर्ट देण्याचं काम पूर्णपणे आज मात्र या प्रजेचा राजा बनलाय तो म्हणजे महेंद्र धुळे. ओहो, यावेळेस कवचच्या दिशेने फटका सजवला होता. विशी प्रजेमध्ये क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये. एक धाव जरूर कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीनं. धाव फलक पोहोचले 16. समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतो. येणारे 10 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकायचा असेल तर आता मात्र चौकार आणि षटकारांनी डील करावी लागेल टीम बडवळ बी या संघाला. बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक नाहीये इथे मात्र बॉल चाललाय 1 बाउंड सीमा पार आलेला हा ब्रँडेड चौकार. 4. यावेळेस थोडंसं समीकरण बदलाव जरूर पाहायला मिळतो. येणारे 9 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते. 21 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल. एक चांगली मॅच आहे, रोमांचक मॅच जरूर पाहायला मिळते. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 21 धावा या डिफेंड होतील का चेस होतील पाहावं लागेल. एका बाजूला टीम जोविले तर दुसऱ्या बाजूला टीम बडवाल बी. दोन्ही नावाजलेले संघ आहेत आणि दोन्ही नावाजलेले टीम सामने सामने फाईट करतात. बेस्ट वर्सेस बेस्ट. स्ट्राइक एंडला यावेळी आपण पाहतोय समीर आहे. ओहो, फुल टॉस बॉल आहे पाहावं लागेल. यावेळी संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाहीये. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. हेच चेक केलं जाईल बिमर साठी. यस केपी आपण यायचंय. यस क्रुशियल मुवमेंट आहे त्यामुळे केपी आपण या. 1 मिनिटासाठी केपी आपण या विनंती असेल. कुणाल पेनकर. यस आपली टेक्निकल टीम आपण पाहतोय संपूर्ण जोडली केलेली आहे. ऑफिशियल पंच देखील आहेत. कुणालजी पेनकर, केपी सर आणि दत्ता मामा बनवटे देखील आहेत. आयोजन कमिटी संपूर्ण इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून डिस्कस करून हे निर्णय नक्कीच देण्यात येतोय. डिसिजन पेंडिंग आहे. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. यस नो बॉल असेल. यस पूर्णपणे यावेळेस क्रीज मध्ये फलंदाज होता आणि पूर्णपणे यावेळेस हाईट फॅक्टर आपण पाहिला तर लाईनच्या बरोबर वरती यावेळेस बॉल आदळला आणि आता मात्र नो चा कॉल नक्कीच पाहायला मिळतोय. 9+2 टोटल 3 धावा इथे ऍड होतील आणि धावफलक जम पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. चांगला निर्णय यावेळेस कुणाची पेन करायच्या वतीने नक्कीच पाहायला मिळाला आणि क्रुशियल मुवमेंट होती. 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 18 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यस 9+2 धावलेत. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल तयार. ओहो, यावेळेस स्पीडचा बॉल होता. यॉकलेटचा बॉल होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सलग दुसऱ्यांदा इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. इथे मात्र परिवर्तन होत असताना मैदानाच्या आतमध्ये पलटवार आलेला हा चौकार. 4. येणारे 8 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मॅच होती कुठे आणि आली कुठे. येणारे 8 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. आता मात्र प्रचंड मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल दोन्ही टीम्सला.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती महेंद्रच्या माध्यमातून, परंतु थोडीशी यावेळेस खराब. आता मात्र धावसंख्येवरती फिगर आपल्याला जरूर पाहायला मिळते, कारण की महेंद्रने सुरुवात चांगली केली होती 0ने, तदनंतर सिंगल दिला, तदनंतर 4 धावा खर्च केल्या, त्या चुकीने आपल्याला नक्कीच अजयच्या माध्यम पाहायला मिळाले. तदनंतर नो +2 आणि तदनंतर चौकार. हा नेक्स्ट बॉल. ओहो, हा चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी. आता मात्र प्रत्येक बॉल वरती चेंज होताना ही मॅच सरड्यासारखी रंग बदलणारी मॅच जरूर पाहायला मिळते. येणारे 7 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक मॅच पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल, निर्णायक बॉल, महत्वपूर्ण बॉल जरूर पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. ओहो, खोलवा टप्पाचा बॉल पाहावं लागेल. यस, इथे मात्र व्हॉट अ एफर्ट, धावचीच्या स्वरूपात महत्वाची विकेट संपादित केली आहे. इथे मात्र समीरला परतावं लागेल. समीर बॅक टू डकआउट बाद. आता मात्र समीकरण बदलाव. येणारे 6 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 14 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती अभय चौधरीला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ओव्हर नंबर 3 अभय चौधरी, बँड फ्रॉम जोवेली. यस, चला स्पीडअप करा दोन्ही टीम्स, विनंती आहे. अजून 2 मॅच यानंतर आपल्याला खेळायचे, ते देखील नोंद घ्यायचे, कव्हर करायचे. वेळ देखील फार झालाय. चला स्पीडअप करा. स्ट्राईक एंडला आपण पाहतो यावेळेस प्रमोद असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला उमेश ही जोडी. आणि जर पाहिलं तर यावेळेस वैयक्तिक खेळी करतोय 14 धावांवरती. प्रमोदचा पण खेळ पाहिला तर वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. नॉट आउट पार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये बदलाव. येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. पराकाष्ठा यावेळेस मैदानामध्ये होत असताना दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पहिला बॉल अभय, यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल करायचा होता. मिड विकेट डिव्हिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र उमेशला आपण पाहतो स्ट्राईक वरती. येणारे 5 बॉल आणि 13 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 13 रन्स टू विन यावेळेस आपण पाहतोय फ्रॉम 5 बॉल्स. समीकरण मध्ये बदलाव आहे. प्रत्येक बॉल नंतर चेंज स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अभय चौधरी, बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, यावेळेस लॉफ्टेड फटका. इथे मात्र बॉलला पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा ब्रँडेड संगमय करणारा हा दणदणीत षटकार, सिक्सर. आता मात्र जर विचार केला तर मॅच मध्ये परिवर्तन आहे. ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये उमेश येतो ना, त्या त्या वेळेस पहिल्या बॉल वरती पहिल्या पाठ मधून त्याच्या आलेले षटकार आज आपल्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळालेत. व्हॉट अ बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. येणारे 4 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम बडवा बिया तर दुसऱ्या बाजूनी
टीम जोवेलिया संघ खेळतोय. कुठल्या बाजूने संघ मात्र परास्त होईल ते आता मात्र सांगू शकणार नाहीये. चित्र अजूनही स्पष्ट झालेला नाहीये. हाय व्होल्टेज सामना, 4 बॉल 7 धावा. पुनः से एकदा लॉफ्टेड फटका, बैक टू बैक, इस मरतबा उछाल दिया हवाए में, बॉल जाती हुई 6 रन के लिए, सिक्सर. मॅच होती कुठे आणि नेऊन ठेवले कुठे असं वाटलं होतं की ही मॅच टीम जोविली याच्या वतीने पाहायला जरूर मिळेल, परंतु इथे मात्र पलटवार केला. बॅटिंग करत असताना टीम बडबॉल बी या संघानं व्हॉट अ इनिंग, उमेशच्या बॅट मधून आलेले 2 निर्णायक बॅक टू बॅक षटकार जरूर पाहायला मिळालेत. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. विजयाच्या उंबरठ्यावरती टीम बडबॉल बी आपल्याला जरूर पाहायला मिळतो. स्कोर इज इक्वल आहे. 1 धावेची आवश्यकता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. 3 बॉल 1 धावेची गरज. उमेश ऑन स्ट्राइक. ओहो, यावेळेस गॅप्स ऑफ सिलेक्शन. सामना फिनिश झालाय, सामना जिंकला यावेळेस टीम बडबॉल बी या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम जोवेली, चांगला खेळ आपला देखील राहिला. बेटर लक नेक्स्ट टाइम. नक्कीच नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि चला टॉस साठी यायचंय बडबॉल बी टीम आणि त्याच दरम्यान टीम इनगाव पंकज, येस टीमचे कॅप्टन आपण या इनगाव टीमचे कॅप्टन, त्याच दरम्यान बडबॉल बी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. 3 षटकाची मॅच जरूर पाहायला मिळेल. सेमीफायनल 2 या स्पर्धेची आपल्याला जरूर पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. आणि तदनंतर या स्पर्धेचे अखेरीस जी आपण वाट पाहत होतो मेगा फायनल या स्पर्धेची. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय या मॅचचा